ती पोरं येऊ द्यावी लागते का जायचं. पुढे या पुढे या इकडे इकडे. पैसे आमच्या हक्काचे शेतकरी हातात राहिले काय. नाही कुणाच्या बापाचं उचलेल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं उचलेल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. खाऊन उपाशी अरे मच्छर भिकारी रे मच्छर नाही होणार बरं कधी. आज या ठिकाणी शेतकऱ्याचा मोर्चा, आज शेतकऱ्यावर मोर्चा काढायची वेळ आल्या. कारण 7 महिने झालं आम्हाला आमचा गोड ऊस निघून आम्हाला आज कडूपणा दाखवायला आणि हातामध्ये वाडे घेण्याची वेळ आलेली आहे. हातात आमच्या काहीच राहिलं नाही. प्रत्येक शेतकऱ्याचा कुटुंब हे शेतीवर आधारित असतं. आता कुणाच्या शाळेच्या फी भरायच्या, बरेच लोकांची सावकारकी चालू आहे, कोणावर आत्महत्येची वेळ आली. याच्या अगोदर आम्ही 2-3 वेळेस लातूर जिल्ह्याच्या कलेक्टरला आणि धाराशिव जिल्ह्याच्या कलेक्टरांना निवेदन दिलं की बाबा आमचं ऊस बिल थकीत आहे तर ते आमचं ऊस बिल द्या. मात्र प्रशासनाने याच्यावर कसलीही दखल घेतली नाही. वारंवार कारखान्यासमोर उपोषण करूनही साखर संघ ही या ठिकाणी कसली दखल घेत नाही. सहकार मंत्री यांच्याकडे डोकून पाहत नाहीत. शेतकऱ्यांनी का आता प्रत्येक गोष्टीला इथं यायचीच गरज आहे का. तर आम्हाला हक्कासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलं. आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आज भीक मागायची वेळ आली आणि भीकत तरी काय मिळालं आम्हाला केळं. हे बघा आज शेतकऱ्यावर ही वेळ आली. मग सांगा आम्हाला भीक सुद्धा कोण द्यायला तयार नाही. भीक जर बघायचं झाली तर हे बघा 10 रुपये 5 रुपये 2 रुपये याच्या पलीकडे आम्हाला भीकी देत नाहीत. शेतकऱ्याला हक्काचंही मिळत नाही आणि भीकेचं मिळत नाही. तर आमचा ह्या प्रशासनाला सर्व सरकारला एक प्रश्न आहे की बाबा आम्ही करायचं काय. आमच्या हक्काचं जर आज मिळत नाही तर याला जबाबदार कोण, तुम्ही आम्ही का सर्व प्रशासन याला करणार काय. आणि आमचा एक प्रश्न आहे की या ठिकाणी साखर संघ सरकार या कारखान्यावर काय कारवाई करणार आणि आम्हाला वीज हे जे बिल आहे ते कधी मिळणार. आज आमच्यावर उपासमारीची वेळ, व्याजासहित बिल मिळणं आज गरजेचं आहे. कारण इतके दिवस झालं आम्ही बरेच दिवस चक्रा मारून आमचे पदरचे पैसे वाटवलेत. आज ही मोर्चा जरी काढायचा झाला तरी आमच्याकडे येण्याची परिस्थिती नव्हती. एसटीनं कोण आलं कोण कशानं आलं. शेतकऱ्यावर इथं संख्या दिसायला 600-700 शेतकरी येतात तरी शेतकऱ्याकडे यायला सुद्धा इथं पैसा नाही. तर माझं नाव भागवत उत्तम सगर, मी एक कंबीवाडीचा राहणार आहे. मी औसा तालुक्यातील शेतकरी आज यासाठी इथं आज भीक मागू आंदोलन करण्याची आमच्यावरती वेळ आलेली आहे. सरकारला आम्ही वारंवार सांगितलं होतं की आमचं जी बिल आहे ऊस बिल आम्हाला मिळालं पाहिजे. आज 7 महिने झाले एकही रुपया शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडलेला नाही किंवा शेतकऱ्याच्या हातामध्ये पडलेला नाही. मला सांगा आज किती ऊसाचे आपल्या खताचे भाव वाढलेले आहेत. सगळे तणनाशकाचे किंवा कृषी खात्याचे सगळ्याचे भाव वाढलेले आहेत. मला सांगा आज शेतकऱ्याला एक कुठली गोष्ट आपल्याला शेतकऱ्याला पुरी पडते आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे मुलं इथे शिकायला. मला सांगा आज इतकी वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यावरती कशामुळे आले तर आपल्या हक्काचं जे आमचा ऊस गेलाय कारखान्याला त्याने आमचं ऊस बिल द्यायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची मुख्य मागणी आमची. आणि ती व्याजासकट म्हणजे शासन नियमानुसार ऊस गेल्यानंतर 14 दिवसामध्ये जर शेतकऱ्यांच्या ऊसाचं बिल निघालं नाही तर शेतकऱ्याला किंवा शासन नियमानुसार त्यांना त्याच्यावरील जे दिवस झालेले आहेत त्याचा व्याजासह परतावा मिळाला पाहिजे अशी तरतूद शासनाने केलेली आहे. ती तरतूद शासन वापरणार का आणि शेतकऱ्याचं आमचं बिल भेटणार का त्या आशेवरती आम्ही इथं आलेलो आहोत.
आम्ही आज सर्वजण आज इथं आलोय म्हणजे आम्हाला काय, आम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत. आमचं आज आम्ही रोडवरती आलोय, त्याच्यामुळे आम्हाला ही भीक मागाजन करण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी आलेला सर्व शेतकरी बांधव हा त्रस्त आहे त्या कारखानदारांपासून, ज्या शेतकऱ्याला आज त्यांच्या हक्काचे पैसे फक्त ऊस घातल्यानंतर 14 दिवसात मिळायला पाहिजे, ते हे नालायक कारखानदार लोक 14 दिवसात न देता आज 7-7 महिने जर विलंब लावत असतील तर लाजा वाटल्या पाहिजे त्या कारखानदारांना की या शेतकऱ्यांना आज रस्त्यावर उतरून ह्यांना भीक मागावं लागते. आणि या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी एकही कारवाई 7 महिन्यात का केली नाही हा जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्न आहे. का साखर आयुक्तांनी एकही कार्यवाही केली नाही हा साखर आयुक्तांना प्रश्न आहे. जर या शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळाला नाही, आज या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे 14 दिवसाच्या आत जर पैसे नाही मिळाले तर 15व्या दिवसापासून वार्षिक 15% व्याजानं या सर्व शेतकऱ्यांना पैसे देणं बंधनकारक असताना हे सरकार, हे कारखानदार हे ठिकाणी एकही रुपया जर या शेतकऱ्यांना देत नसेल तर आत्महत्या करण्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जर या शेतकऱ्यांचा एकही रुपया लवकरात लवकर जर आपण दिला नाही तर बिराजदार कारखान्यासमोर हेच शेतकरी बांधव आणि आम्ही सुद्धा उद्या आत्महत्या करू. कारण ह्याला जबाबदार तुम्ही सर्व कारखानदार, हे जिल्हाधिकारी आणि ते साखर आयुक्त आहेत जे तिकडे खुर्ची गरम करतायत. सांगण्याचा उद्देश एक आहे, जर शेतकऱ्याला स्वतःच्या पैशासाठी जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तर तुम्हा सगळ्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत काय करतायत तुम्ही लोक म्हणून. आणि जर याची जाणीव आणि दखल जर तुम्हाला असेल तर लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर त्यांचे पैसे जमा करावे लागतील. अन्यथा हेच शेतकरी उद्या मोठं तीव्र आंदोलन उभं करतील आणि याला सर्वच जबाबदार या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्याचे बिराजदार कारखान्याचे सगळे संचालक मंडळ असतील याची जाहीर नोंद या सर्वांनी घ्यायची. पुढे कोणाला बोलायचं? माझं नाव गणेश भीमराव अंधारे, मी एक शेतकरी पुत्र आहे आणि या सर्व लढ्यामध्ये आम्ही सामील झालो शेतकरी म्हणून.